नमस्कार सर्वांना. आज अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. माता लक्ष्मी, कुबेर देवता, भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत 2 कापूरवडी 4 घरात असलेल्या वस्तू एकत्र जाळायच्या आहेत. यामुळे कर्णीबाधा, दारिद्र्य, दुःख, शत्रुत्रास पूर्णतः संपणार आहे. लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा नाही. जे मागाल ते नक्की मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही सोडूच नका. तुमच्यासमोर आला असेल तर नक्की बघा. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम कुबेराय नमः, श्री स्वामी समर्थ यापैकी कोणताही एक मंत्र किंवा 4ही मंत्र लिहायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजचा हा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. हा पूर्णच दिवस अत्यंत शुभ असतो आणि संध्याकाळी आपण या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी मानले जातात. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठीच हे उपाय आपल्याला करायचे आहेत. कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते अशी मान्यता आहे. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला देखील असणार आहे आणि तुम्ही जर हा उपाय केला, तुमच्या घरातील नकारात्मकताही दूर होईल. कारण माता लक्ष्मी त्याच ठिकाणी जात असते जिथे स्वच्छता किंवा सकारात्मक विचार असतात आणि सेवा देखील मनोभावे केल्या जातात. तर तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. कापूर घरामध्ये जाळल्याने तुमच्या घरातील कोणत्याही बाधा ह्या नष्ट होतील. तुमच्या नशिबाच्या कुलुपाची किल्ली ही आहे आजचा दिवस. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात जे काही हवे ते साध्य करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. या इतक्या प्रभावी वस्तू आहेत की तुम्ही त्या कापुरासोबत जाळल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचे 24 तासातच परिणाम पाहायला मिळतील. आणि या वस्तू तुम्हाला बाहेर जाऊन आणण्याची देखील गरज नाही आहे. तुमच्या घरामध्येच असतात. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्याच ह्या वस्तू आहेत. त्यापैकी काही तुम्हाला माहीतही आहेत आणि काही जर माहीत नसतील तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासोबतच लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना प्रसन्न करण्यासाठी अजून एक उपाय मी सांगणार आहे. तो शेवटी सांगणार आहे. आणि अजून एक उपाय ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे 100% येणार आहे. लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला उंबरठ्यावर हा एक उपाय करायचा आहे. तर उंबरठ्यावर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दारामध्ये तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा जरी दिवा लावला तर माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होत असते. परंतु तुम्ही तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तेलापेक्षा तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि दिशा कोणती तर उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. त्यासोबतच एक कापूरवडी देखील टाकायची आहे. यामुळे सुखसमृद्धी प्राप्त होते आणि माता लक्ष्मी 100% तुमच्या घरामध्ये येणार आहे. तुमच्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. शक्य असेल तर 2 दिवे लावा. एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे सेम याच प्रकारे आणि एक दिवा तुम्हाला दारामध्ये लावायचा आहे. तर संध्याकाळी हा एक उपाय प्रत्येकाने आवर्जून कराच. अतिशय महत्त्वाचे काम आहे. जास्त वेळ लागत देखील नाही. पण हे केल्याने तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्ती होत असेल तर करायला काहीही हरकत नाही. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे संध्याकाळी पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी दान काय करायचे याचा संकल्प करा. म्हणजे तुम्हाला आजच संकल्प घ्यायचा आहे. आज दान धर्म करणे शक्य झाले तर आवर्जून करा किंवा तुम्ही उद्या जरी दान केले तरीही चालेल. अक्षय तृतीयाला घेतलेला संकल्प हा आयुष्यभरासाठी टिकत असतो. या दिवशी तुम्ही मीठ, तूप, फळे, वस्त्र दान करू शकता किंवा याचा संकल्प देखील करू शकता. आज तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता आणि नवीन कोणतेही काम तुम्हाला वर्षभरात करायचे आहे, पूर्णत्वाला न्यायचे आहे तर ते तुम्हाला संकल्प आज करायचे आहे. आजचा हा दिवस अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा दिवस आहे. या क्षय न होणाऱ्या दिवशी तुम्ही जर काही गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती, अक्षय राहो मनातील प्रेमळ नाती. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता आपण पाहूयात कापुराचा तो उपाय ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सहजच येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या नष्ट होणार आहेत आणि तुमचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. कारण तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांना असे होते की तुम्ही सेवा करता, उपाय करता किंवा मग घरामध्ये देखील तुम्ही स्वच्छता देखील ठेवता, परंतु काही ना काही समस्यांना का सामोरे जावे लागते तर त्यामागे काही कारणे असतात. आपण दररोज घराच्या बाहेर जातो आणि कधी कधी कुठली जागा चांगली नसते. तिथून नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये येऊ शकते
आणि आपल्या घरामध्ये सतत वातावरण बिघडलेले असेल, जसे की नेहमी भांडणे होणे क्षुल्लक कारणावरून, त्यासोबतच मुलांची देखील प्रगती थांबलेली असेल, तुम्हाला अनेक समस्यांना दररोजच नवीन एका समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. आणि आजच्या या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कधीही क्षय न होणारा हा सकारात्मक उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही आजची ही संधी अजिबातच सोडू नका, कारण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. तुम्ही हा उपाय केलात तर वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, सुख, शांती टिकणार आहे. माता लक्ष्मी कायम वास करेल, बरकत घरामध्ये राहणार आहे, याचा कधीही क्षय होणार नाही. त्यासाठी हा उपाय करणे गरजेचे आहे. कापूर हा केवळ पूजेच्या साहित्यापैकी एक साहित्य नसून त्याचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. मैत्रिणींनो, आजचा हा दिवस तुमच्यासाठी खूप मोठी संधी घेऊन आलेला आहे. साधासुद्धा दिवस नाही आहे. म्हणून तुम्ही आज जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनाम घरामध्ये लावून ठेवणे शक्य झाले तर आवर्जून ठेवा. आणि संध्याकाळी देखील तुम्हाला हा उपाय करून झाल्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचे पठण आवर्जून करायचे आहे. तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवू शकता. घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मकता वाढत असते, हे प्रत्येकालाच माहीत आहे. हिंदू धर्मात देखील आरतीच्या शेवटी कापूर जाळण्याची प्रथा आहे. यामुळे देवांचे आशीर्वाद मिळत असतात, वातावरण प्रसन्न होते. घरामध्ये रोज कापूर जाळल्यास किंवा कापुराच्या वड्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवल्यास वास्तुदोष हा दूर होण्यास मदत होत असते, अशी देखील मान्यता आहे. कापुराचे इतके सारे महत्त्व असताना तुम्ही हा उपाय आजच्या या शुभ दिवशी करणार नाही असे होणारच नाही. तुम्हाला हा उपाय करावाच लागेल, कारण या वस्तू देखील तुम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही आहे आणि कापूर हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला साध्या कापुरापेक्षा जर भीमसेनी कापूर मिळाला तर तो अधिक सात्विक असतो आणि औषधी देखील मानला जातो, तर तो घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तो कापूर एका झाडापासून मिळवला जातो. याचा वापर प्रामुख्याने वेदनाशामक तेल, आयुर्वेदिक तेलांमध्ये देखील केला जातो. तर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर यामुळे तर नकारात्मकता दूर होण्यास 100% मदत होत असते. जर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. छोटासा हा कापुराचा उपाय नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्यास मदत करतो. आणि तुमच्या खिशात पैसा टिकत नाही का, तर घरामध्ये हा कापूर जाळल्याने अचानक प्रचंड पैसा येऊ लागायला सुरुवात होईल, कारण आजचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. कापुराशिवाय आरती करणे किंवा हवन करणे हे अपूर्ण असते. आणि हा उपाय केल्याने ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष हा देखील नष्ट होणार आहे. आजचा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित आहे. तुमच्याकडून जर काही वारंवार कामे बिघडत असतील तर कापुरासंबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचा प्रभाव हा 24 तासातच दिसणार आहे. घरात दोन्ही वेळेस जर तुम्ही कापूर जाळला तर वातावरण हे शुद्ध होत असते. तर आज संध्याकाळी हे काम करा. इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात. कामामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत असतील तर त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. कापुराच्या या उपायाने मार्गात येणारे अडथळे तर दूर होतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वादांचा वर्षाव होत असतो. झोपेत वाईट स्वप्न पडत असतील ते देखील दूर होतात. उशीखाली देखील तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे आजच्या दिवशी. यामुळे देखील नकारात्मक शक्ती तुमच्या अंगातील निघून जाणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 2 कापूरवडी घ्यायच्या आहेत. एक मातीची पंती घ्या किंवा कापूर जाळायचे भांडे असेल तर ते देखील घेऊ शकता. वेळ मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा उपाय आवर्जून का करायचा आहे आणि मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू किती महत्त्वाच्या आहेत, म्हणजे कोणती वस्तू जाळल्याने काय होते. तर या वस्तू तुम्ही जर कापुरासोबत 4ही वस्तू जाळल्या तर अर्थातच तुमच्या घरातील कोणते कोणते संकटे हे नष्ट होतात. यापैकी जर तुम्हाला काही त्रास असेल आणि तुमच्या घरातील या सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करायच्या असतील तर तुम्ही प्रत्येक वस्तूचे महत्त्व मी जे सांगणार आहे 1 ते 2 ओळीमध्ये ते तुम्ही आवर्जून ऐका. आणि तुम्ही हा उपाय त्यामुळेच करायचा आहे. 4ही वस्तू असतील तर उत्तम, जर नसतील तर मग यापैकी 2 असो, 3 असो किंवा 1 असो, या वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत. प्रत्येक वस्तूचे महत्त्व वेगवेगळे असल्यामुळे तुम्ही 4ही वस्तू घेतल्या तरीही उत्तम ठरेल, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्याच या वस्तू आहेत. चला आता वेळ वाया न घालवता आपण त्या वस्तू बघूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळायच्या भांड्यात किंवा मोठ्या निरंजनमध्ये कापूर घ्यायचा आहे. 2 कापूरवडी घ्या. त्यावर तुम्हाला लवंग ठेवायचे आहेत. तर लवंग का ठेवायचे आहेत, कशासाठी याचा वापर केला जातो, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, नजरदोष, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होण्यासाठी लवंगांचा वापर केला जातो. तर 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. आणि यामुळे फायदा काय होतो, धन आकर्षण वाढते आणि पैशाची आवक देखील सुरू होते.
तुमच्याकडे अमाप पैसा मिळायला सुरुवात होते, दरिद्रता नष्ट होते, आर्थिक समस्या या नष्ट होतात. अत्यंत महत्त्वाच्या या 2 लवंगा तुमच्या घरामध्ये तर असणारच आहेत, त्या 2 घ्यायच्या आहे. त्यासोबतच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कापूर आणि गुलाबाचे फूल. तर याच कापुराच्या वडीवर तुम्हाला गुलाबाचे फूल ठेवायचे आहे. संध्याकाळी लक्ष्मीपूजेसाठी उत्तम हा उपाय आहे आणि आजच्या या शुभतिथीवर प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. कशासाठी करायचा आहे तर घरातील सुख, समृद्धी, आनंद व आर्थिक स्थैर्य कायम टिकून राहावे, अक्षय मिळावे यासाठी हा उपाय करायचा आहे. तर कसा करावा? ताजे फूल घ्यायचे आहे गुलाबाचे. त्यासोबत तुम्हाला याच कापुराच्या ज्या वड्या आहेत त्यावरच ते फूल ठेवायचे आहे किंवा त्याच्या पाकळ्या जरी तुम्ही त्यावर टाकल्यात तरीही चालेल. आणि याचा फायदा काय होतो? नकारात्मक शक्तींचा नाश होतो, नात्यातील तणाव हा कमी होतो. तर हे सर्व उपाय करताना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. देवासमोरचा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. उंबरठ्यावर तुम्हाला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, म्हणजे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी. बघा, ही संधी सोडू नका. खूप महत्त्वाचा हा उपाय आहे. तुम्ही गुलाबाचे फूल तर प्रत्येकाच्या घरी असतेच, पण याचा हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यासोबतच अजून एक म्हणजे दालचिनी. जर तुमच्याकडे दालचिनी असेल मसाल्याच्या डब्यामध्ये ती घ्या. दालचिनी पावडर घेऊ शकता किंवा एक तुकडा घेतला तरीही चालेल. तर हा कशासाठी घ्यायचा आहे? धन आकर्षण करण्यासाठी आणि लक्ष्मी कृपा प्राप्ती होण्यासाठी. दालचिनीला आपल्या ह्या धार्मिक मान्यतेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. दालचिनीच्या तुकड्या आपण कापुरासोबत ठेवून जर जाळला तर साक्षात माता लक्ष्मी ही 100% तुमच्या घरामध्ये प्राप्त होणार आहे. कोणतेही धनासंबंधित तुमच्या परेशानी असो, कोणत्याही समस्या असो, त्या नष्ट होणार आहेत. आपल्या घराकडे धन आकर्षण करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत महत्त्वाची आहे. तर तुम्हाला ही देखील घ्यायची आहे. त्यासोबतच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला वेलची ही घ्यायचीच आहे. तर वेलची कशासाठी? घरामध्ये प्रेम, नाते, संबंध, गोडवा वाढवण्यासाठी. आणि याचा उपाय कसा करायचा आहे तर एक वेलची कापुरासोबत आपल्याला जाळायची आहे. तर त्या कापूरवडीवर तुम्ही वेलची देखील टाकू शकता. तर यातील कोणत्या 4 वस्तू महत्त्वाच्या आजच्या दिवशी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तुम्ही ह्या वस्तू घ्यायच्या आहेत. कदाचित ह्या तुम्हाला 6 वस्तू कळतील, पण यापैकी 4च वस्तू तुम्ही जाळल्या तरीही चालेल. आता तुम्ही म्हणणार की यामध्ये 4च वस्तू सांगितल्या आहेत, मग या 6 का सांगतात? तर 6 वस्तू देखील अत्यंत प्रभावशाली आहेत. तुम्ही ह्या 6ही जरी वस्तू जाळल्या तरी उत्तम ठरेल, किंवा 4 असतील तर त्या 4 देखील तुम्ही कापुरासोबत जाळायच्या आहेत. आजच्यासाठी विशेष आहेत ते म्हणजे काळे तीळ. तर काळे तीळ का आज जाळावे तर पितृदोष हा नष्ट होतो, शनिदोषातून देखील शांती मिळते. तर आज संध्याकाळी तुम्हाला त्याच कापूरवडीवर चिमूटभर काळे तीळ तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. जवळपास तुम्ही 11 वेळेस हा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर हे तीळ तुम्हाला त्या कापूरवडीवर टाकायचे आहेत. तर हे देखील अत्यंत फायदेशीर आजच्या या दिवशी ठरणार आहे. बघा, तुमच्याकडे ह्या सर्वच वस्तू असतील तर नक्की सर्वच वस्तू घ्या, किंवा 4ही घेतल्या तरीही चालेल. 4 कोणत्या गरजेच्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर शेवटची एक अत्यंत महत्त्वाची वस्तू तुमची इच्छापूर्तीसाठी. जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल, खूप दिवसापासून तुमचे काही कामे रखडलेली असतील, तर ही वस्तू तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि खूप फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय वृद्धीसाठी, नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी, अर्थातच तुमची प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे असो ते नष्ट करण्यासाठी आणि विशेषतः इच्छापूर्तीसाठी ही वस्तू महत्त्वाची आहे. तर तुम्हाला पण ही कशी जाळायची आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. एक तमालपत्र घ्यायचं आहे, त्याला आपण तेजपत्ता म्हणतो. ते मसाल्याच्या डब्यामध्ये असते. आज तुम्ही हा उपाय केल्याने बघा तुमची इच्छा 100% पूर्ण होणार आहे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. येत्या 24 तासातच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त मनोभावे ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर तमालपत्रावर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. जसे की शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी तर शत्रू त्रास, नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती, असे 2च शब्दामध्ये लिहायची आहे. आणि हे तमालपत्र तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायचे आहे. असे केल्याने नक्कीच तुम्हाला तुमची इच्छापूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अक्षय तृतीयाला विशेषतः 4 वस्तू कोणत्या सोबत जाळल्याने फायदा होतो तर अक्षय तृतीयाला लक्ष्मी आणि कुबेर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कापुरासोबत लवंग, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र जाळल्याने नक्कीच धनसमृद्धी, अक्षय संच होत असतो. त्यासोबतच इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या दिवशी तमालपत्र आणि काळे तीळ जे आहेत ते पितृदोष दूर करण्यासाठी आजचा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित आहे, म्हणून तुम्हाला हे 4 वस्तू घ्यायच्या आहेत. बाकी तुमच्याकडे दालचिनी आणि वेलची असेल तर तुम्ही ते देखील तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता.
हे सर्व साहित्य तुम्ही आवर्जून आज 100% जाळा. बघा, तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर हा उपाय कसा करायचा आहे, तर मग हे सर्व वस्तू एकत्र घेऊन त्यावर थोडेसे तूप टाकायचे आहे. तूप टाकल्याने शुद्ध वातावरण निर्माण होत असते. तर तुम्ही तूप टाका आणि होम हवन केल्याचे पुण्यफळ देखील प्राप्त होत असते. त्यानंतर हे प्रज्वलित करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. प्रत्येक मंत्र 108 वेळेला म्हणलात तर उत्तम ठरेल. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्र जप करायचंच आहे. तुमची कुलदेवी, कुलदैवत यांचा मंत्र जप देखील तुम्ही करू शकता, यांचे नामस्मरण करू शकता. हे सर्व साहित्य जळत असताना तुम्हाला थोड्या वेळासाठी तुमच्या उंबरठ्यावर देखील न्यायचे आहे. तिथले देखील वातावरण प्रसन्न होते. सर्व घरामध्ये प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे ह्या भांड्याचा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा देवघरामध्ये हे भांडं आणून ठेवायचं आहे. करून बघा, खूप प्रभावी उपाय आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, अशी संधी पुन्हा नाही आहे. तर यातील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितपणे ऐका. यातील 4 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि 6ही वस्तू तुमच्याकडे असतील तर 6ही वस्तू कापुरासोबत जाळा. 4 असतील तर नक्कीच तुम्ही ह्या 4 वस्तू सोडायच्याच नाही आहेत. घरामध्ये तर प्रत्येकाच्या असणार आहेत. आता हा धूर संपूर्ण घरभर पसरल्यानंतर एक सकारात्मकता लगेचच जाणवायला सुरुवात होईल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे, धनसंचय होणार आहे, अक्षय पुण्यफळ प्राप्त होणार आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ही राख शांत झाल्यानंतर याचे पाणी करून तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर टाकू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये ही राख टाकली तरीही चालेल, काहीही हरकत नाही, किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकली तरीही चालेल. तर आवर्जून हा उपाय करा, खूप प्रभावी आहे. त्यासोबतच लक्ष्मी आणि धनप्राप्तीसाठी अजून एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशेला आणि त्यासोबतच अजून एक काम म्हणजे लक्ष्मी आणि कुबेरांना आकर्षित करण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला स्वच्छ करून पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर लक्ष्मी कुबेराची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. एका चौरंगावर पांढरा कपडा टाकून किंवा पिवळे वस्त्र टाकले तरीही चालेल. त्यावर तुम्हाला लक्ष्मीची आणि कुबेर देवताची मूर्ती फोटो ठेवायचा आहे. तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे व त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापूरवडी टाकायची आहे. ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला किंवा 108 वेळेला जप करायचा आहे. आणि यासमोर तुम्हाला चांदीचे नाणे असेल तर चांदीचे नाणे अर्पण करा किंवा तुमच्याकडे 1 रुपये 5 रुपयाचे नाणे कोणतेही असेल तर तेही शेवटी धनच आहे, ते अर्पण करायचे आहे आणि कमळाचे फूल अर्पण करायचे आहे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही 3 सांजेच्या वेळेला केला तर उत्तम ठरेल. नक्की हा एक उपाय करा, खूप प्रभावशाली ठरणार आहे. अक्षय धनप्राप्ती होणार आहे. पुन्हा अशी संधी नाही आहे. आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.